ओके, बाळांना आवाज नाही रे. तर आज आपल्याला ग्राफिकल मेथड स्टार्ट करायची होती, बरोबर आहे. की ग्राफ कसे काढायचे. खूप जणांचा हाच प्रॉब्लेम राहतो की आपण हवेतल्या हवेत ग्राफ काढतो. प्रॉब्लेम असा होतो की ग्राफ पेपरवरती ग्राफ कसा काढायचा प्रॉब्लेम होऊन जातो. एक्झामला ग्राफ पेपर आल्यानंतर त्याच्यावरती कुठनं सुरुवात करायची, डायस मध्ये पाहून ते ग्राफ पेपर वरती कसं ग्राफ काढला जातो हे खूप जणांना कळत नाही. त्यामुळे आज आपण जनरली लाईट नाही गेली, लाईटनी जर साथ दिली त्या प्रोजेक्टर वरती ग्राफ पेपर घेतलेला आहे, त्यामुळे तर काढता येईल आपल्याला तिथे. ओके, आता बघा आपण त्याचं एक्झाम्पल घेऊया ग्राफचं. ओके, आता मुद्दाम मी वर्ष उलटे पालटे पहिले एक साईड घेणार आहे, जे प्रॅक्टिस सेट पहिले घेऊ आणि नंतर मग सॉल्ड एक्झाम्पल घेऊ. तर प्रॅक्टिस सेटचे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे आणि मेन म्हणजे थोडे सोपे एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट मध्ये. म्हणजे प्रॅक्टिस सेटचे एक्झाम्पल जर तुम्हाला समजले तर थोडीशी टफ एक्झाम्पल, नंबरवाले एक्झाम्पल समजायला सोपं जाईल. मग पहिले प्रॅक्टिस सेट कोणाचं माईक ऑन होतं बाळांनो, माईक बंद करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 2. 1 ही ऍक्टिव्हिटी आहे, सांगेल कशी फिल करायची. पहिले नंबर the following, solve the following simultaneous equations the following simultaneous equations graphically. एक्झामला एक फॉल्ट होतो डायरेक्ट. ग्राफ पेज भेटते ना ते जॉईंट असतं. रायटिंग पार्ट असतो. रायटिंग पार्ट मध्ये करायचं आपलं रिटर्न नोटबुक असते ना, ज्यात करायचं ग्राफ पेपर मध्ये फक्त ग्राफ काढायचं. आताच लावून द्यायचं काय की रायटिंग कुठे करायची, आता रायटिंग नोटबुक मध्ये करायची आणि ग्राफ मात्र ग्राफ पेपरवर करायचं. ग्राफ पेपरवरच रायटिंग करायची, जास्त करायचं नाही. एक्झामला असं पेज येत नाही. एक्झामला जॉईंट पेज असतं, सगळे ग्राफ असतात त्याच्यावर. वरती क्वेश्चन नंबर टाकायचा असतो. बरं ठीक आहे, आता पहिलं एक्झाम x + y = 6 and x - y = 4. आता आपला हा याचा आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही पाहिलं तिकडे बारे सोल्युशन जर विचार घेतला आपण याला इक्वेशन 1 म्हणणार, याला इक्वेशन 2 रीड आहे का बरं का. जर दोघांची ऍडिशन घेतली ना तर इझिली इक्वेशन सुटते. बरोबर आहे. सोडवलं तर आन्सर तुमचं येईल. ते आन्सर बरोबर असेल तर त्याला मार्क 0 असते. का ग्राफिकली तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचे ग्राफिकली. तर सॉल्व्ह करायचे ग्राफिकली म्हणजे ग्राफ पेज वरती ग्राफ काढून ड्रॉ सॉल्व्ह करायचे, डायरेक्ट सॉल्व्ह करायचे नाही. आता ग्राफ काढण्यासाठी आपलं हे समजलं पाहिजे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. बरोबर आहे. एव्हरी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल इन x and y रिप्रेझेंट अ लाईन. म्हणजे ही एक लाईन दाखवते आणि ही एक लाईन दाखवते. बरोबर आहे. मग दोन लाईन काढण्याला पॉईंट पाहिजे. मग आपण जेव्हा पॉईंट चार्ट बनवणार. मग काय करायचं आन्सर मध्ये 1 by 1 घ्यायचा. पहिला घ्यायचा हा x + y = 6. सोल्युशन
लेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. इथे काय करायचं, जनरली एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून घ्यायची इन टर्म्स ऑफ सेकंड व्हेरिएबल. मी तर वायची व्हॅल्यू काढतो, म्हणजे पुढच्या एक्सची काढावं लागेल आपल्याला, समजून जाईल तुम्हाला आयडिया. मी हा एक्स तिकडे नेतो फक्त. देअरफॉर मला सांगा वायची व्हॅल्यू किती झाली, 6 मायनस एक्स, इक्वेशन नंबर 1. आता हे एक्झाम साठी मोस्ट IMP आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता काय करायचं, याच्यावरनं तयार करायचा मला पॉइंट चार्ट. काय तयार करायचा, पॉइंट चार्ट. आता पॉइंट चार्ट हा असा 3 रो मध्ये असतो. पहिली असते एक्स, दुसरी असते वाय, तिसरी असते एक्स कॉमा वाय. हा, याच्यामध्ये एक्सच्या 3 व्हॅल्यू घ्यायच्या, कोणत्याही एखाद्या आपण 3 व्हॅल्यू घेऊ शकतो. या प्रकारे पॉइंट चार्ट बनवायचा. जनरली 3 व्हॅल्यू घ्यायच्या. बुक्स मध्ये काही वेळेस 4 घेतल्यात, काही वेळेस 2 घेतात, अजिबात नाही. फिक्स किती, 3 व्हॅल्यू घ्यायच्या. 3 व्हॅल्यू घेण्याचं कारण असं असतं की जर यातली एखादी व्हॅल्यू चुकली तर आपला ग्राफ काढताना लगेच कळतं की आपली व्हॅल्यू चुकली का. ओके, मग आता इथे कोणाच्या व्हॅल्यू घ्यायचा, तेव्हा एक्सच्या व्हॅल्यू घेऊ आपण, आणि त्या 6 मधनं मायनस केलं का मला कोणाची व्हॅल्यू भेटणार आहे, वायची. मग आता एक्सच्या व्हॅल्यू मनाने घेणार. पहिली एक्सची व्हॅल्यू घेतो 0. एक्सची व्हॅल्यू घ्यायची 0. एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली तर फर्स्ट पॉइंट यातला ए पॉइंट, पुट एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. ओके, काय होईल, y इज इक्वल टू 6 मायनस 0, म्हणजे किती आला रे, 6 ना. देअरफॉर y ची व्हॅल्यू किती भेटली, 6. अडचण, म्हणजे हा पहिला पॉइंट मला काय भेटला. हा, आता दुसरी एक्सची व्हॅल्यू घेतो मी 1. मग बी पार्ट, पुट x is equal to 1 in equation number 1. Therefore, y is equal to 6 minus 1. किती, therefore, y ची व्हॅल्यू किती झाली, 5. त्यानंतर पुट x is equal to, x व्हॅल्यू मी 2 देतो, बरोबर आहे. कोणत्याही घेऊ शकतो ना आपण, मी अंदाजे थोडे छोट्या व्हॅल्यू घेतल्यात. मग x is equal to 2 in equation 1. जर ही व्हॅल्यू घेतली तर therefore y काय येईल रे, 4. y किती आला, म्हणजे ही व्हॅल्यू आली अडचण. बोला बरं, पहिल्या पॉइंट चार्ट मध्ये, अरे पहिल्या इक्वेशनचा पॉइंट चार्ट समजला. ओके, सिमिलरली अँड आता मी दुसरं इक्वेशन घेतो, काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता काही शंका असतात, प्रत्येक वेळेस वाय काढायचं का नाही. जो पॉझिटिव्ह आहे, जो पॉझिटिव्ह आहे, त्याचा कोएफिशियंट 1 आहे, जनरली त्याची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करा. आता इथं एक्स पॉझिटिव्ह आहे, मग हा वाय इकडे निगेटिव्ह आहे ना, मग हा इकडे घेऊन चालेल का. मग देअरफॉर मला इक्वेशन काय भेटेल, इथे उरला एक्स इज इक्वल टू वाय, म्हणजे 4 प्लस वाय. अडचण, ओके, याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. ओके, आता सगळ्यात पहिले पॉइंट चार्ट, या इक्वेशनचा पॉइंट चार्ट. एक्स वाय एक्स वाय, ओके. आता पहिले इकडे बाहेर बाहेर, आता व्हॅल्यू घ्यायची कोणाची, आता व्हॅल्यू वायची घ्यावी लागेल, आणि ती 4 मध्ये ऍड केली तर आपला कोणाची व्हॅल्यू भेटणार आहे,
एक्सची. मग मी वायची सगळ्यात पहिले व्हॅल्यू घेतो 0. मग ए पार्ट पुट y is equals to 0 in equation 2. Therefore x is equals to काय येईल 4 plus 0. 4 plus 0 म्हणजे किती? म्हणजे x किती भेटला? x भेटला 4. पॉइंट झाला 4,0. आता दुसरी व्हॅल्यू घेतो मी 1. पुट y is equals to 1 in equation 2. Therefore x is equals to 4 plus 1 किती झाला? म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली बाळांनो? 5. मग पॉइंट काय आला? 5,1. नंतर C पुट y is equals to 2. y ची व्हॅल्यू 2 घेतो मी इन इक्वेशन 2. Therefore x is equals to भेटणार 4 plus 2 म्हणजे किती भेटला? 6. x भेटला 6. आता हे जे मी खाली कॅल्क्युलेशन लिहितोय ना हे एक्झामला लिहिले पाहिजे असं गरजेचं नसतं. मार्क्स फक्त या 4 क्लास असतात. हे मी का लिहून दिले तेव्हा मी सवय पाहिजे. सोप्या एक्झाम्पल मध्ये ओरली कॅल्क्युलेशन जमतात, तोंडी जमतात. पण एक्झाम्पल जर हार्ड झालं ना पुढचे एक्झाम्पल आहे ते तोंडी कॅल्क्युलेशन नाही जमत. पण त्यावेळेस असं कॅल्क्युलेशन करायचं सवय असली तर पटापट व्हॅल्यू सापड. ओके, दोन्ही इक्वेशनचे पॉईंट चार्ट बनवून घ्यायचे. दोन्ही इक्वेशनचे पॉइंट चार्ट बनवून घ्यायचे बाळांनो. दोन्ही इक्वेशनचे पॉइंट चार्ट बनवून घ्यायचे. ऑनलाईन करणारे पॉइंट चार्ट मध्ये काय अडचण आहे? ते जे खाली मिळले ना एबीसी करून 3 व्हॅल्यूज त्या व्हॅल्यूज सॉल्व्ह करायची गरज एक्झामला नसते. बरोबर आहे. आणि डोक्यात ठेवायचं इक्वेशन मध्ये कोण पुट करायचा? जो कॅल्क्युलेटिव्ह साईडला आहे तो. जो एकटा सिंगल पार्टला आहे तो त्याची व्हॅल्यू पुट करायची नाही, त्याची व्हॅल्यू काढायची असते. ओके, पटकन बनवायचं आहे चार्ट. सर्वात पहिले पॉइंट चार्ट बनवून घ्या सगळ्यांनी. पॉइंट चार्ट बनवून घ्या म्हणजे आपला ग्राफ काढायला खूप सिंपल आहे बाळांनो. की एक इक्वेशन घ्यायचं, त्यातला एक व्हेरिएबल ठरवायचा, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मनाने घ्यायची. इथे मी एक्सच्या व्हॅल्यू मनाने घेतल्या, वायच्या व्हॅल्यू मला इक्वेशन नुसार भेटल्या. इथे मी वायच्या व्हॅल्यू घेतल्या मनाने, एक्सच्या व्हॅल्यू घेतल्या. नेहमी या 0, 1, 2 असं घेतलं पाहिजे गरज नसतं. तुमच्या मनाने तुम्ही कोणत्याही घेऊ शकता, पण शक्यतो छोटं व्हॅल्यू घ्या की जेणेकरून तुम्हाला तो पॉइंट प्लॉट करायला सोपा जाईल. मोठ्या व्हॅल्यू घेतल्या की काही वेळेस ते व्हॅल्यू ग्राफच्या बाहेर जातात आणि मग पॉइंट प्लॉट करता येत नाही, मग एक्झामला गडबड होते.
एक्झामला शक्यतो हा पार्ट एका खाली एक लिहित चला, म्हणजे पहिल्याचा पार्ट लिहून घ्यायचा, नंतर दुसऱ्याचा पार्ट लिहायला घ्यायचा. झालं लिहून? तिकट काय झाली प्रत्येकाची? खरं आपला ग्राफ काढायचा आहे आणि मी तुम्हाला ग्राफ पेपरच्या स्टार्टिंग पासून, कारण की खूप जणांना सगळं जमतं पण ग्राफ पेपरच समजत नाही कसा असतो. मग त्यासाठी आपला ग्राफ पेपर वरती प्रॅक्टिस करायची आहे की ग्राफ पेपर कसा असतो. तुम्हाला काय काय लिहिणं अपेक्षित असतं. खूप जणांच्या भारत ग्राफ पेपर आला का ते घाबरतात, काय नेमकं त्यात लिहायचं काय काय असतं. आणि मग काहीतरी चिरकुड्या मारायला सुरुवात करतात, कुठेतरी चुकीचे लाईनिंग काढतात. आणि सिंपल आहे, ग्राफिकल एक्झामला 100% येणार आहे. मी शक्यतो या पहिल्या 2-3 मधलंच एक्झाम्पल येऊन जातं. तुम्हाला ज्याचा IMP एक्झाम्पल देणार आहे ना, शक्यतो यांच्यामधलंच एक एक्झाम्पल फायनलला येऊन जाईल. पण बाळांनो खूप जण घाबरतात त्या एक्झाम्पल. झालं इकडचं? त्याच्या झालं स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये परत पहा लिहायला जागा पडा त्याला वाटत. आता आपल्याला काढायचा बाळांनो ग्राफ, किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करू सोडवा. आता मेन मुद्दा बाळांनो, जे काही आपण कॅल्क्युलेशन केलंय आता याचा आपला पॉइंट प्लॉट करायचं. पॉइंट प्लॉट करण्यासाठी आपल्याला ते ग्राफवर प्लॉट करायचे. मग सगळ्यात पहिले ज्यावेळेस तुम्हाला एक्झामला तुमच्याकडे ग्राफ पेपर येतो, तो ग्राफ पेपर कसा असतो इथनं बाळांनो तुमची सुरुवात असते. एक्झामला आलेला ग्राफ पेपर हा जॉईंट मध्ये येतो. इथे ग्राफ असतो, मागे ग्राफ असतो, इकडे ग्राफ असतो, इकडे ग्राफ असतो. डायरेक्ट 4 ग्राफ संघ दिले असतात. किंवा इथे पहिल्या पेजवर ग्राफ नसतो, बारीक जागा असते तिथे लिहायचं नसतं. म्हणजे 3 ग्राफ असतात एका पेजवर. त्यातला एका ग्राफवरती आपला आन्सर लिहायचं. अशा प्रकारे ग्राफ पेज येते. आले ग्राफ पेज ऑनलाईन दिसतंय ग्राफ पेज व्यवस्थित? ओके. हा ग्राफ पेज आहे. या ग्राफ पेजवर काय केलं असं समजून घ्या. स्वतः ग्रीन कलरचा असतो हा पेपर, बरोबर आहे. म्हणजे व्हाईट पेपर असलं तर ग्रीन लाईनिंग असतात, बरोबर. ही एक डार्क लाईन आहे, ही कम्प्लीट 1 सेंटीमीटरची असते. 1 सेंटीमीटर ही लाईन किती असते? 1. त्यानंतर मधोमध त्याच्यामध्ये एक मधोमध अशी चुटकी लाईन असते, ती 0.5 असते. आणि बाकी बरोबर आहे ना. या 1 mm च्या असतात, 1 मिलीमीटर. ओके. आता बाळांनो आपल्याला काढायचा आहे ग्राफ. तर काय करायचं? आता मी म्हणतो डार्क लाईन आहे बा. तुम्ही अंदाजे मधली कोणती पण एक लाईन, समजा मी ही लाईन म्हटलं, तर ही अंदाजे मधली एक डार्क लाईन, फिक्की लाईन घ्यायची नाही. ही डार्क लाईन दिसते, हिच्यावरती उभी लाईन काढायची एकदम परफेक्ट. आणि अंदाजे मधोमध मधल्या कोणत्याही एका डार्क लाईन वरती एक आडवी लाईन काढायची. जी उभी लाईन असते तिला आपण म्हणतो एक्स ऍक्सिस, बरोबर. चूक. आडव्या लाईनला म्हणतो एक्स ऍक्सिस आणि उभ्या लाईनला वाय ऍक्सिस. ओके. काढली पुढे पहा, बरोबर डार्क लाईनवर काढायची, बरोबर लाईनवर. माझ्याबरोबर काढायचा प्रत्येकाने. आडव्या लाईनवर, आडवी मधोमध अंदाजे जास्त बार एकदम पार्थिव बार मग मोजून मधोमध करायला मग चुकली. एवढा उद्योगच करायला बसायचा नाही, टाइमपासच करायचा. मग टाइमपास असतो आपल्याकडे. काय करायचं? अंदाजे मधली लाईन घ्यायची, पण कोणती? डार्क वाली लाईन काढा. आणि इथे सुद्धा उभी लाईन घ्यायची डार्क वाली. आता क्लिअर कट दिसतंय का? माझी उभी लाईन थोडीशी साईडला आली, बरोबर आहे. मधी नाही एवढी, अडचण नाही, काय फरक नाही पडत. ओके. आता इथं लिहायचं काय? या लाईन्स काढल्या, आता लिहायचं काय?
ग्राफवर बाळांनो पहिला मुद्दा पाहिजे त्या आडव्या लाईनचं नाव काय येते? एक्स ऍक्सिस. उभ्या लाईनचं नाव वाय ऍक्सिस. बरोबर आहे. तुम्ही इथं एक्स म्हणा फक्त शॉर्टली, ऍक्सिस नाही म्हटलं नुसतं एक्स आणि वाय चालेल. इकडे असतो एक्स डॅश, खाली असतो वाय डॅश. झाले का चारी बाजूने? ओके. त्यानंतर बरोबर दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पहा, एक्स आणि वाय ऍक्सिसचा. याला म्हणायचं झिरो. याला म्हणतात बाळांनो ओरिजिन. याला काय म्हणतो आपण? ओरिजिन. बरोबर आहे. आता ओरिजिन नंतरची पहिली डार्क लाईन शोधा बरं. ही असते 1, इकडे 2, इकडे 3, 4, 5, 6, 7, 8. बरोबर मी नंबरिंग कुठे करत चाललोय? डार्क लाईन वर करत चाललोय. इकडे येईल -1, -2, -3, -4, -5, -6, -7. काही जणी तर 2-2 ग्राफ सोडतात. गॅप सारखा दिसतो का प्रत्येक ठिकाणी तुम्हाला? तर प्रत्येक ठिकाणी गॅप सारखा दिसतो. बघा, एक्स ऍक्सिसच्या राईट साईडला पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, लेफ्ट साईडला निगेटिव्ह व्हॅल्यू. आता वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस 2 पार्ट, एक वरचा आणि एक खालचा. बरोबर आहे. वरची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची, आणि खाली नेगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. ओके. अडचण बोला बरं. हे झालं तुमचं ग्राफचं प्रायमरी स्ट्रक्चर. आणि इकडे कोपऱ्यात असतं बाळांनो स्केल. त्यावेळेस ग्राफ पेपर मध्ये डायरेक्ट लिहिलं असते स्केल. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस. इथं एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू दिला बरोबर आहे. म्हणजे ऑन एक्स ऍक्सिस 1 युनिट 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. असं लिहिलं तर चालतं किंवा डायरेक्ट हात जर लिहिलं ना तरी चालतं. हे झालं बाळांनो स्केल. तुमच्या ग्राफ वरती एवढं बेसिकली आलंच पाहिजे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, ओरिजिन 1 2 3 4 5 6 -1 2 3 4 +1 2 3 4 -1 2 3 4. बरोबर आहे. ओके. आता बाळांनो तुम्ही जे सॉल्व्ह केलंय बरोबर आहे, त्यातला फक्त पहिला इक्वेशनसाठी आपण 3 पॉईंट काढलेले. बरोबर आहे. सांगा बरं मला पहिला इक्वेशनचा पहिला पॉईंट कोणता आहे? 0 6. आता नीट लक्षात घ्या, चुकी झाली. 2 मिनिट. एक्स वर 0 आणि वाय वर 6 असं त्यांचं पॉईंट. हा, आता नीट ऐका. ज्यावेळेस एक्स 0 असतो तर पॉईंट वाय एक्स वर असतो, आणि जर वाय 0 असेल तर पॉईंट एक्स एक्स वर असतो. मग आता इथं एक्स 0 आहे आणि वाय वर 6. मग एक्स वर 0 म्हणजे एक्सचा विचार करायचा नाही, वाय वर 6 म्हणजे कुठे रे? तेव्हा हा पॉईंट वाय ऍक्सिसचा 6 घ्यायचं. समजला का? जर एक्स ची व्हॅल्यू 0 आहे तर पॉईंट वाय एक्स वर असतो, आणि जर वाय ची व्हॅल्यू 0 असेल तर पॉईंट एक्स एक्स वर असतो. हा आला बघा पहिला तुमचा पहिला पॉईंट. त्याचा दुसरा पॉईंट कोणता आहे? 1 5 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 1
आणि वायची व्हॅल्यू 5. एक्सची व्हॅल्यू 1. एक्स ऍक्सिस वरती 1 कुठे शोधा बरं, इथे पहा. याने सरळ वर जा आणि वायची व्हॅल्यू 5. काही वेळेस आता जर लाईन नेक्स्ट दाखवला असतं, हे रेड पेनचा उद्योग जो असतो तो तुम्ही दाखवायचा नाही, फक्त तुम्हाला समजावं की ती व्हॅल्यू मी कुठनं घेतलेली यासाठी फक्त मी ते रेड पेनची मार्किंग करतो. बरोबर आहे. तुम्ही रेड पेनची मार्किंग करायची नाही. हा कोणता पॉइंट आहे बाळांनो? हा कोणता होता? 0,6. आणि हा कोणता पॉइंट आहे? 1,5. अडचण. पुढचा पॉइंट 2 4 म्हणजे हा पॉइंट. ओके, मला सांगा बाळांनो, पॉइंट प्लॉट करायचं समजलं का? पॉइंट कसा प्लॉट करतोय मी समजतंय? तो पॉइंट करतो त्याच्या बाजूला छोटस सर्कल काढतोय. काही जण बराचसा गावभर मोठं सर्कल काढतो. असा ग्राफ व्यवस्थित दिसला पाहिजे. दिसतोय ग्राफ व्यवस्थित? ओके, या रेड पेनच्या मार्किंग करायच्या नाही. बरोबर, आवाज नाही करायचा. ओके, हे झाला पहिला 3 पॉइंट. बरोबर आहे. काही मूर्ख लगेच काय करा, दुसरे 3 पॉइंट प्लॉट करतात आणि मग कोणते जोडायचे कन्फ्युज होतं. लगेच हे 3 पॉइंट प्लॉट करून घ्या, म्हणजे लाईन जॉईन करून घ्या. त्या तिघांमधनं जाणारी एक लाईन काढून घ्यायची. या तिघांमधनं जी पास होते अशी एक लाईन लगेच काढून घ्यायची. स्केलने, मी हाताने काढतोय, तुम्ही स्केलने काढायची. 3ही पॉइंट त्या लाईन मधनं गेले पाहिजे. 3ही पॉइंट त्या लाईन मधनं गेले पाहिजे. काही डाऊट असेल तर माईक ऑन करून बोलू शकताय. ओके, आता ही लाईन कोणत्या इक्वेशनची रे? ही लाईन कोणत्या इक्वेशनची आहे? ते इक्वेशन बाजूला लिहायचं. कोणत्या इक्वेशनची लाईन? x+y = 6. एका साईडला ते इक्वेशन लिहिलेलं कंपल्सरी पाहिजे. अडचण बोला. पहिली लाईन कशी प्लॉट केली समजली प्रत्येकाला? ओके, दुसरी लाईन. पहिली लाईन प्लॉट करून झाल्याशिवाय दुसऱ्या लाईनचे पॉइंट प्लॉट करायचे नाही. ओके, दुसऱ्या लाईनचे पॉइंट सांगा मला. दुसऱ्या लाईनचा पॉइंट 4 म्हणजे x वर 4 आणि y वर 0. y वर 0 म्हणजे पॉइंट y ऍक्सिस वर नाहीये, मग पॉइंट आहे x ऍक्सिस वर. मग x ऍक्सिस का 4 शोधा. सापडला? हा आहे तो पॉइंट. कोणता? 4,0. सापडला. पुढचा पॉइंट 5, 1. ओके, आता x वर 5 आणि y वरती 1. हे रेड पेनचा उद्योग लिहायचा नाहीये तुम्ही आता. हा पाप म्हणजे x वर 5 आणि y वरती 1. झाला का पॉइंट प्लॉट? पुढचा पॉइंट सांगा. x वर 6 आणि y वर 2 ना. x वर 6 y वरती 2. अडचण बोला बरं. अरे बघा ना, तिन्ही पॉइंट प्लॉट केले. अडचण. आता हे 3 पॉइंट एका लाईन मधनं पास होतील या प्रकारे स्केल लावायची. इथे स्केल लावायची आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता मी हाताने ड्रॉ करतोय, तुम्ही स्केलने ड्रॉ करायची. वळण सरळ दिसली पाहिजे. तिन्ही पॉइंट मधून व्यवस्थित गेली पाहिजे. ग्राफ
एकदम असा छान दिसला पाहिजे प्रत्येकाचा. त्या दोन्ही लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट झालेल्या आहेत. ठीक आहे. मग आता बाळांनो ह्या लाईनला मी फक्त एरो करतो. किती लांब काढा, आपलं काम काय इंटरसेक्शन जास्त अडचण नाही. आता ही लाईन कोणत्या इक्वेशनची आली? x मायनस वाय इज इक्वल टू 4. बरोबर का? ओके. एका साईडला बाळांनो कंपल्सरी इक्वेशन लिहिलेलं पाहिजे. एवढं सगळं ग्राफ मध्ये तुमच्या आलंच पाहिजे. काय काय आलं पाहिजे? एक्स ऍक्सिस त्याची प्रॉपर मेजरमेंट, वाय ऍक्सिस प्रॉपर मेजरमेंट, नंतर स्केल, नंतर हा जो रेड पेनचा उद्योग मी केला बाळांनो हा तुम्ही करायचा नाही, तुम्ही पुसून टाकतात. हे फक्त समजावं याकरता होतं की मी ते कसे पॉइंट प्लॉट केले. ओके. नंतर तुम्हाला काय तुला ग्राफ पेपर मध्ये आडव्या उभ्या लाईन्स आहेत ना, त्या लाईनचा सपोर्ट घेऊन तुम्हाला ग्राफ प्लॉट करायचा आहे. बरोबर आहे? जमला ग्राफ प्रत्येकाला? आता मला सांगा बघा ग्राफ मध्ये अर्थ वाटते काही? ऍटलिस्ट ह्या एक्झाम्पलला. आता बाळांनो आपल्याला शेवटचा आन्सर लाईन नीट लक्षात घ्या. आता या दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट झाले. कुठे झाले इंटरसेक्ट? 5-1 पाशी. मग हा पॉइंट काय करता माहिती का? हा पॉइंट तुम्ही सिंगल हे डार्क करतात ना, याला डबल करायचं फक्त. काही वेळेस हा पॉइंट आपल्या व्हॅल्यूज मध्ये आलेला असतो, काही वेळेस आलेला नसतो. मग आता हा जो डबल डार्क केलेला पॉइंट आहे ना मी, किंवा डबल सर्कल केलेला पॉइंट, हे माझं सोल्युशन आहे. मग आता नीट लक्षात घ्या. आता बाळांनो मी अल्जेब्राचा बोर्डचे पेपर चेक केलेले. त्यावेळेस मी सर्व्हिसला होतो, त्यावेळेस मी एक्झामिनर होतो. तर एक्झामिनर असताना मला बोर्ड पेपर चेक करायला आलते. तर काय कन्फ्युजन सांगतो, काही लोक म्हणायचे का ग्राफ वरती आन्सर पाहिजे, काही लोक म्हणायचे रिटर्न पार्टवर आन्सर पाहिजे अर्धा मार्क्स द्यायसाठी. काही म्हणायचे कुठं पाहिजे? ग्राफवर. काही म्हणायचे कुठं पाहिजे? रिटर्न पार्टवर. मग कन्फ्युजन होईल, अर्धा मार्क्स जाईल. यापेक्षा आपण बाळांनो काय करायचं, ग्राफ पेपरवरती पेनचा यूज करायचा नसतो, याच्यावरती पेन्सिलने या साईडच्या कोपऱ्यात किंवा त्या साईडच्या कोपऱ्यात काय करायचं, सोल्युशन असं म्हणायचं. सोल्युशन काय? एक्स इज इक्वल टू 5. जो पॉइंट तुमचा आलाय ना त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहायचे. एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज इक्वल टू 1 और पॉइंट फॉर्म मध्ये लिहिला तर एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 5,1. हे सोल्युशन. याला बॉक्स ट्राय केलं तर चालेल तुम्ही. हे सोल्युशन दोन ठिकाणी पाहिजे मला. एक तुमच्या ग्राफ पेपरवरती कोणता तरी एक कोपरा मोकळा असतो खालच्या दोन्हीपैकी, बरोबर आहे ना? त्या दोन्हीपैकी एका ठिकाणी ते आन्सर येईल किंवा आणि हेच आन्सर पुढे लिहिलं पाहिजे परत. जे तुम्ही ते चार्ट तयार केले तेव्हा त्या चार्टच्या खाली पण मला आन्सर तिथं पाहिजे. मार्क्स गेले पाहिजे का? आता काही 3 मार्क्सला बाबांनो ग्राफचं एक्झाम्पल आहे. 3 मार्क्स. कसं असतं, 1.5 मार्क्स तुमचे पॉइंट टेबल तयार करायला. पॉइंट चार्ट तुम्ही तयार केले ना ते आधी, ते टेबल तयार करायला 1.5 मार्क्स, 1.5 मार्क्स. आणि 1.5 मार्क्स याला कसा, अर्धा मार्क्स या लाईनला, अर्धा मार्क्स या लाईनला, अर्धा मार्क्स सोल्युशन, असं 3 मार्क्स. तुमचा आन्सर ग्राफच्या खाली पण लिहिलेला असणार आहे आणि रिटर्न पार्टच्या खाली पण लिहिला असणार आहे. रिटर्न पार्ट मध्ये लिहायचं. आणि आता एक्झामला काय करायचं बाबर का, मला सांगा, हा क्वेश्चन कोणता आहे? दुसऱ्यातला पहिला. मग इथं मी लिहून ठेवतो. आता फक्त प्रॅक्टिस सेटचं नाव मेन्शन करतो. तुम्ही एक्झामला नसतं करायचं. एक्झामला काय असेल, प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 2 ला हा पहिला सब एक्झाम्पल आहे.
एक्झामला तुम्हाला फक्त क्वेश्चन तुमच्या ग्राफ पेपरच्या ह्या कोपऱ्यामध्ये क्वेश्चनचा नंबर आणि सब क्वेश्चनचा नंबर मेन्शन करून ठेवायचा असतो. कारण की ग्राफ पेपर हे कंटिन्यू नसतो तुम्हाला एक्झामला. क्वेश्चन नंबर 2, एक्झाम्पल नंबर 1, फक्त त्या ग्राफ पेपरवरती एवढं मेन्शन करा. अडचण बोला बरं. या प्रकारे वाढवणं तुमचा ग्राफ येईल एक्झामला. अडचण, ग्राफ कसा प्लॉट करायचा समजलं का प्रत्येकाला? हे पहा, इतका डिटेल ग्राफ पेपर घेऊन प्लॉट कोणीच करून दाखवणार नाहीये. झाला असेल आता तर वर्गात ग्राफ पेपरवर कोणी प्लॉट नसेल करून दाखवला. मी परत तुम्हाला ग्राफ पेपरचा प्लॉट करून दाखवलाय की ग्राफ पेपरवर सुद्धा काय काय असणं गरजेचं आहे, ते कोणत्या कोपऱ्यात असलं पाहिजे, पुढे असलं पाहिजे. बाळांनो, या प्रकारे पूर्ण तुमचं आन्सर आलं पाहिजे. 3 पैकी 3 मार्क्स आउट ऑफ डायरेक्टली. ग्राफ पेपरला जास्त वेळ लागत नाही सॉल्व्ह करायला, फक्त सॉल्व्ह होतंय. बरोबर आहे? ओके बाळांनो, मला सांगा अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये. ग्राफचं एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? दुसरं एक्झाम्पल जमेल? ओके, सेकंड एक्झाम्पल घ्या. ऑनलाईन करणारे स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल. मी प्रत्येक वेळेस ग्राफ पेपर पूर्ण भरून दाखवणार आहे, कारण की एक्झामला तुम्ही तोच गोल करतात. काय होतं, एक्झामला फक्त त्या ग्राफ पेपरवर 1-2 आडव्या लाईन उभ्या लाईन मारल्या असतात, 2-4 नंबर टाकले असतात आणि बाकीचं काहीच प्रॉपर लिहिलेलं नसतं. ग्राफ पेपर प्रॉपर लिहिलेला पाहिजे बाळा. ओके, आता आपण घेणार आहे एक्झाम्पल नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 एक्झाम्पल नंबर 2 हे सुद्धा IMP आहे. एक्झाम्पल आहे x plus y is equals to 5 and x minus y is equals to 3. ओके बाळांनो, करा बरं सॉल्व पटकन. ज्या पॉइंट चार्ट बनवायला घ्या. टाइमपास नाही करायचा, तर माझ्या बरोबर बनवण्याचा प्रयत्न करा, माझ्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा, मागे नाही थांबायचं. आपल्याला पॉइंट चार्ट बनवायचा आहे. मी लक्षात घ्या, आता कसा बनवणार पॉइंट चार्ट. सोल्युशन, सर्वात पहिलं इक्वेशन घ्यायचं, लेट x plus y is equals to 5. आता इथे मी दोन्ही पॉझिटिव्ह आहे, काय अडचण नाही. हा एक तिकडे नेतो, सॉरी y तिकडे नेतो, चालेल? काही नाही, कोणताही नाही, काय फरक नाही पडत. Therefore, मला इक्वेशन भेटलं y is equals to 5 minus इक्वेशन नंबर 1. आता पॉइंट चार्ट बनवायचा. तुम्ही x तिकडे नाही तर y तिकडे नाही, काही फरक पडत नाही. फक्त डोक्यात ठेवा, जो एकटा ठेवलाय त्याची व्हॅल्यू काढायची. म्हणजे तर कोणाची व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला? y ची. जर तुम्ही y तिकडे नेला तर x ची व्हॅल्यू काढावी लागेल. x y x y. तीन कंपार्टमेंट. ओके, आता तुम्ही x ची व्हॅल्यू मनाने घेणार आहे.
ती वाय मधनं मायनस करणारे, 5 मधनं मायनस करणारे वायची व्हॅल्यू भेटणार. मग एक्सची व्हॅल्यू परत पहिले मी सोपी व्हॅल्यू घेतो. किती? 0 घ्या, किंवा नाही आवडली 0 नका 1 घ्या, काय फरक नाही. आता एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मानाने घ्यायची, तुम्ही कोणत्या घ्या. जर एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर ए पार्ट, पुट x is equals to 1 in equation 1. Therefore, y is equals to 5 minus 1. म्हणजे आन्सर किती झालं रे? y is equals to किती आला? 4. 1,4. एक्सच्या व्हॅल्यू तुम्हाला मनाने घ्यायचं आहे, कोणत्याही घ्या तुम्ही, फक्त एवढं करा, जास्त मोठ्या 20 आणि 30 25 घेऊ नका. ग्राफ पेजवर बसल्या पाहिजे, छोट्या व्हॅल्यू घ्यायची. नंतर बी पार्ट, एक्सची व्हॅल्यू मनाने घ्या, समजा मी 2 घेतोय. पुट x is equals to 2 in equation 2 in equation 1. Therefore, y is equals to 5 minus 2. म्हणजे किती येईल? 3. y is equals to 3. पॉइंट आला 2,3. पुढे सी पार्ट, पुट x is equals to 3 घ्या आता इन इक्वेशन 1. हे जे मी कॅल्क्युलेशन करतो ना खाली, हे तुम्ही एक्झामला केलंच पाहिजे, गरजेचं नाहीये. हे फक्त मी तुम्हाला याकरता करून दाखवतोय की आन्सर कशा येतात, वायच्या व्हॅल्यू कशा येतात. 5 minus 3 आन्सर येणार आहे 2. y आला 2 म्हणजे 3,2. हा झाला मला तुमचा पहिल्या लाईन साठी पॉइंट चार्ट तयार करू. पहिली लाईन समजली? ओके, दुसरी लाईन घ्या का. अँड दुसरी लाईन x minus y is equals to 3. पण आता इथं x तिकडे घेऊन चालणार नाही. तुम्हाला जो काढायचा तो कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. त्याची व्हॅल्यू काढायची, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली पाहिजे. हा y तिकडे न्या, म्हणजे इथे x ची व्हॅल्यू काय येईल? 3 plus y. इक्वेशन नंबर 2. ओके, याचा पॉइंट चार्ट बनवा मग. x y. ओके, आणि ते पॉइंट चार बनतो ना, पत्त्या वगैरे वापरायचे नाही, पटापट पेन नाही. हे रायटिंग पार्ट आहे, इकडे बिंदास पेन रे सवय काय फरक पडत नाही, त्यांना काय मार्क्स नसतात. आता मला सांगा व्हॅल्यू कोणाची पुट करायची, एक्सची का वायची? वायची. ओके, वायची व्हॅल्यू पुट करा, ती 3 मध्ये ऍड करा, तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटणार? एक्सची. मग वायची व्हॅल्यू सर्वात पहिले घेतो मी 1. पुट y is equals to 1 इन इक्वेशन 2. आता पहिला इक्वेशन त्याचा संबंध इकडे राहिला नाही. Therefore, x is equals to 3 plus 1. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 4. x आला 4. 4,1. नंतर दुसरी व्हॅल्यू पुट y is equals to 2 in equation 2. y ची व्हॅल्यू 2 पुट करा. Therefore, x is equals to 3 plus 2. किती होईल? 5. Therefore, x किती आला? 5. म्हणजे इथे पॉइंट भेटला 5,2. पुढे आता y ची व्हॅल्यू घेतो 3. पुट y is equals to 3 in equation 2. Therefore, x is equals to 3 plus 3. आन्सर आलं 6. Therefore, x ची व्हॅल्यू आली 6.
पॉइंट चार्ट बनवण्यामध्ये अडचण? अरे बाळांनो, पॉइंट चार्ट बनवण्यामध्ये अडचण वाटते? ते जे मी खाली ये सोडून दाखवतो हे तुम्ही एक्झामला लिहिलं नाही तरी चालतं. ओके, अरे बाळांनो समजला? पॉइंट चार्ट जमला? ओके, ऑनलाईन करणारे स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि ओके, आता ग्राफ पेपर वरती हे सगळे पॉइंट प्लॉट करायचे. पहिल्या लाईनचे प्लॉट करायचे, ग्राफ काढायचा. दुसऱ्या लाईनचे प्लॉट करायचे, ग्राफ काढायचे. ओके, आता पुस्तक इकडचं. ओके, आता बाळांनो हे सगळे पॉइंट ग्राफ पेपर वरती प्लॉट करायचे. जर तुम्हाला ग्राफ पेपर तो परत सांगतो ब्लँक असतं बाळांनो, कुठेही ऍक्सिस वगैरे नसतात. नीट लक्ष द्या. आता काय करायचं, अंदाजे मधली एक डार्क लाईन घ्यायची. डार्क लाईन स्ट्रेट लाईन असतं बरोबर. एक डार्क लाईन घ्यायची, अंदाजे मधली डार्क लाईन, त्याच्यावरती एक उभा ऍक्सिस काढून घ्यायचा. अंदाजे आडवी एक मधली डार्क लाईन घ्यायची, त्यामध्ये एक आडवा ऍक्सिस काढून घ्यायचा. झाला? ते डार्क लाईनवरच करायचं, पेंट लाईनवर करायचं नाही. ओके, आता हा ऍक्सिस कोणता बाळांनो? आडवा एक. उभा आहे तो वाय. इकडे मग बॅक साईडला लेफ्ट साईडला करणार आपण एक्स डॅश, खाली करणार वाय डॅश. आणि या दोघांचा जिथं इंटरसेक्शन झाला इथं काय दाखवायचा? 0. याला म्हणतात ओरिजिन. ज्या कोपऱ्यामध्ये येणार बघा तुमचं स्केल. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस. स्केल. त्यानंतर येणार 0च्या राईट साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9. 0च्या लेफ्ट साईडला -1 -2 -3 -4 -5. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं व्हॅल्यू काढा. इथे पुढे येईल -6 -7. ओके, 0च्या वरती 1 2 3 4 5 6 7. 0च्या खाली -1 -2 -3 -4 -5 -6. हे झालं तुमचं बेसिक प्लॅन तयार. आता मला 1 बाय 1 पॉइंट सांगायचा. पहिला पॉइंट, पहिल्या पॉइंटच्या आतमधला पहिला पॉइंट काय सांगा बरं? पहिल्या पॉइंट चार्ट मधला पहिला पॉइंट. अरे बोला. 4 1 4 एक पहिला त्यातला 1 4
म्हणजे एक्स वरती 1, वाय वरती 4, म्हणजे हा इथे येईल ना रे, हा आला 1 4, बरोबर आहे. दुसरा पॉइंट कोणता, 3 2 म्हणजे 2 3. पुढचा पॉइंट हा होता 2 3. पहिले एक घ्यायचा कधी पण, नंतर वाय 3 2. ओके, झाले का पॉइंट प्लॉट करून. आता बघा तुमच्या समोर ग्राफ असल्यामुळे जी ग्राफची भीती होती मनात ती गेली का देशमुख, गेली मनातली भीती. ओके, पुढे हा आता मला सांगा, हे झाले पहिले 3 पॉइंट प्लॉट करून. आता लगेच पुढचे पॉइंट प्लॉट करायला घ्यायचे नाही, ही लाईन पहिले ड्रॉ करून घ्यायची. मग ही लाईन ड्रॉ करून घ्या. पहिली लाईन ड्रॉ करून म्हणजे 3 पॉइंट प्लॉट केले की लगेच ती लाईन ड्रॉ करून घ्यायची, नंतर नाही तर गणमान होते. तुम्ही पहिले 3 नंतर ते 3 मिक्स करता. ही तुमची पहिली लाईन. थोडीशी मोठी काढत जायची कधी पण पहिली लाईन, कारण की ती दुसऱ्या लाईनला पुढे इंटरसेक्ट करणार हे माहित नसतं आपल्याला. ओके, ही आहे पहिली लाईन. काय लाईन, कोणाची लाईन आहे ही, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 ची लाईन. एका बाजूचं नाव लिहिलं पाहिजे. ओके, दुसऱ्या लाईनचा पहिला पॉइंट सांगा मला. 4 1 4 1. दुसरा पॉइंट 5 2. पुढे 6 3. बावन्न मी जे रेड पेनने उद्योग करतो तुम्ही करायचे नाहीये. ओके, आता ही लाईन ड्रॉ करून घ्या. ओके, ही लाईन कोणाची आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 ची लाईन आहे, बरोबर आहे. ओके, ह्याला तुम्ही लाईन काढून. हा, आता हा कोणता क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2 मधला दुसरा क्वेश्चन आहे. ओके, हा आता याचं सोल्युशन काय आलंय, सोल्युशन कुठे आले पहा, जिथे दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट झाल्या. हे आहे तुमचं सोल्युशन, बरोबर आहे. ओके, म्हणजे काय आहे सोल्युशन, ओके, सोल्युशन काय आहे, x is equal to 4 and y is equal to 1 or x comma y is equal to 4 comma 1. ओके, आता मला सांगा, जर मी नुसते बोर्डवरती रेषा मारून जर ग्राफ काढला तर समजला असता का. इथे आपल्याकडे ग्राफ पेज आहे डायरेक्टली, ग्राफ इझिली समजतो. ग्राफ पेजवर काय काय लिहायचं हे समजतं. जर ग्राफ पेज नसेल तर बऱ्याचशा ठिकाणी हाच प्रॉब्लेम होतो की ग्राफ पेजच समोर नसतं.
मग तुम्ही त्या व्हॅल्यू दाखवल्या तर कशा दाखवल्या हेच काही कळती नाही आणि मग बाळांनो प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे, हे झालं तुमचं. पण ते आपलं शिकून झालं, पण आपण शिकवलं होतं माझ्या आपण डायरेक्टली स्क्रीन शेअरिंग शिकवलं होतं. त्याच्यापेक्षा हे आणखी सोपं समजलं. बरोबर आहे. हा, ग्राफची जी भीती होती मला तिथे गेली. ओके, ठीक आहे बाळांनो, याचे राहिलेले एक्झाम्पल सुद्धा घेऊ.